देवाच्या प्रिय लोकांनो, आमोस 3रा अध्याय आणि 7वं वचन आपल्याला सांगतं. आमोस 3 आणि 7. प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यांना कळविल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही. याचा अर्थ परमेश्वर त्याच्या सेवकांना संदेष्ट्यांना गोष्टी घडण्याआधी प्रकट करतो. दानिएलाला ठाऊक नव्हत्या. तो म्हणतो असं की जे मी पाहिलं ते मला समजलं नाही, जे मी ऐकलं ते मला कळालं नाही, जे प्रभूपासून त्याला प्राप्त झालं ते कळालं नाही. पण देवबापाने त्याला एवढं सांगितलं की जे तुला दिसतंय ते लिहून ठेव. आणि परमेश्वराने त्याला येणाऱ्या काळातल्या गोष्टी त्याला प्रकट केलेल्या आहेत. योहान येशूचा शिष्य पात्म नावाच्या बेटावर असताना त्याला गूढ आणि गहन गोष्टी देवाने प्रकट केल्यात. आपला देव बोलणारा परमेश्वर आहे आणि तो येणाऱ्या दिवसातल्या गोष्टी काय घडणार आहेत ते आपल्या लोकांना प्रकट करतो. आमीन. काल रात्री जवळपास 1-2:30 वाजेपर्यंत मी प्रार्थना करत होतो आणि प्रार्थना करताना मला असं दिसलं की एक सूर्य मावळत आहे आणि जसा तो मावळण्यासाठी क्षितिजाला जाऊन टेकला, मी प्रार्थना करत असताना परत मला दिसलं की तो सूर्य परत उगवला. म्हणजे जिथं मावळत होता परत तो सूर्य वरती येताना मला दिसला आणि लख्ख प्रकाश मी पाहिला. मी प्रार्थना करत होतो आणि मला कळालं नाही, पण प्रभूने मला सांगितलं की परमेश्वर जो आहे तो ऋतू बदलणारा देव आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. ऋतू म्हणजे काय की उन्हाळा असतो, उन्हाळा संपला की पावसाळा येतो, पावसाळा संपला की हिवाळा येतो. एक ठरलेला पॅटर्न आहे ऋतूचा. एक ऋतू आल्यानंतर दुसरा ऋतू येतो आणि योग्य ऋतूमध्ये गोष्टी घडत राहतात. आणि जसा ऋतू आहे तशी शेतीची मशागत केली जाते, तशा गोष्टी घडतात. पावसाचे दिवस आलेत, परंतु जर शेतकऱ्याला पाऊस नाही मिळाला तर त्या ऋतूचा त्याला उपयोग नाही. त्या ऋतूमध्ये त्याला पाऊस पाहिजे, म्हणून त्याला पावसाळ्याचा ऋतू म्हटलेला आहे. आणि ते योग्य समयी परमेश्वर वाचा देतो किंवा वचन देतो की मी योग्य ऋतूत तुला पाऊस देणारा परमेश्वर आहे. जसे सीझन बदलतात, जसे ऋतू बदलतात, तसा आज ज्या कानांपर्यंत हा आवाज जात आहे, तुमच्या दुःखाचा ऋतू आज संपलेला आहे. तुम्ही ऐकलं नाही मला असं वाटतंय. तुमच्या समस्येचा, तुमच्या प्रॉब्लेमचा ऋतू आज संपलेला आहे. तुमच्या आशीर्वादाच्या ऋतूची सुरुवात झालेली आहे. तुमच्या जीवनावर देवाने आशीर्वादाचा पाऊस पाडावा, त्या ऋतूची ह्यानंतर सुरुवात झालेली आहे. परमेश्वर अशा गोष्टी तुम्हाला दाखवेल की ज्या गोष्टीत तुम्हाला वाटत होतं की ही गोष्ट संपली, पण परमेश्वर त्या दृष्टांतातून माझ्याशी बोललेला आहे. आपल्या भोसावळसाठी देवाने आशीर्वादाच्या ऋतूची सुरुवात केलेली आहे, देवाच्या सामर्थ्याची सुरुवात केलेली आहे, एक रिवायवलची आणि देवाच्या महान गौरवाची सुरुवात केलेली आहे. ऋतू स्थापन करणारा कोण आहे? वाचू आपण उत्पत्ती 1 अध्याय आणि 14व्या वचनात किती सुंदर रीतीनं परमेश्वर आहे ते काय वचन सांगतं ते पण पाहूया आपण. उत्पत्ती 1 अध्याय 14वं वचन. मग देव बोलला, दिवस व रात्र ही भिन्न करण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ज्योती होत, त्या चिन्हे ऋतू, दिवस व वर्षे दाखवणारे होत. हालेलुया. ऋतू बनवणारा, दिवस रात्र बनवणारा, गोष्टी बदलणारा तो आमचा परमेश्वर आहे. नवीन करारात देखील याचा उल्लेख आहे. वाचूया आपण प्रेषित 14, 16 आणि 17 वचन. ॲक्ट चॅप्टर 14 वर्सेस 16 and 17. त्याने गतकाळातील पिढ्यांमध्ये सर्व राष्ट्रांना आपापल्या मार्गाने चालू दिले, तथापि त्याने स्वतः साक्षी विरहित राहू दिले नाही. म्हणजे त्याने उपकार केले, आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतू तुम्हाला दिले आणि अन्नाने व हर्षाने तुम्हाला मन भरून तृप्त केले. आमेन. त्याने ऋतू बदलले, त्याने चांगले ऋतू आमच्यासाठी ठेवले की जेणेकरून पर्जन्य येईल आणि फळ देणारा ऋतू तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, जुन्या करारात कसं जीवन होतं की त्या काळात लोक प्रार्थना करायचे, पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरायचा. शमशनावरती देवाचा आत्मा आला की लगेच एखादं करडू फाडावं असं सिंहाला फाडून टाकायचा. देवाचा आत्मा आला की काहीतरी मोठी कामं करायचा. देवाचा आत्मा आला, गाढवाचं जाबड घेतलं, 1000 बलिष्ठांना मारून टाकलं त्याने. आत्मा आला की तो काम करायचा, आत्मा गेला की लगेच कुणाच्या तरी प्रेमात पडायचा. हॅलो, ऐकताय तुम्ही? जिथं जाईल तिथं त्याला प्रेम व्हायचं. ही मुलगी आवडली, ती मुलगी आवडली, आई बापाला घेऊन गेला, तिमनाला घेऊन चल, त्या दलीलाकडे जा. हे सगळं त्याचं जे लाईफस्टाईल होतं ते टिकून राहत नव्हतं देवाच्या सानिध्यात. का? कारण आत्मा यायचा आणि आत्मा निघून जायचा.
आत्म्याचं फळ होतं, पण ते कुठपर्यंत, जोपर्यंत आत्मा त्याच्यावर आलाय तोपर्यंत. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, पेंटिकॉसच्या दिवशी पवित्र आत्मा मंडळीला मिळालेला आहे. आमेन, हालेलुया. आणि तो आत्मा आपल्याला दिलाय, 100% दिलेला आहे. किती टक्के दिलाय? कुणी म्हणाल पास्टर प्रेयरमध्ये फक्त माझा हात हलतो आणि मला हातावरतीच आत्मा मिळालाय. ऐकताय तुम्ही चर्च? माहित नाही, हात हात हालू शकतो याचा अर्थ फक्त हाताला पवित्र आत्मा नाही दिलाय. तुम्ही डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत देवाच्या आत्म्याने भरलेले आहात. हालेलुया. तो ऋतू वेगळा होता, जुन्या काळातील तो सीझन वेगळा होता. हा सीझन पवित्र आत्म्याचा सीझन आहे. हा सीझन फलदायी, आत्मिक रीतीनं फळ देणारे, आत्म्याची 9 फळं देण्याचा हा सीझन परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. उपदेशक 3रा अध्याय जर बारकाईने वाचाल तर त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा काळ दिलेला आहे, समय देवाने ठरवून दिलेला आहे. पहिलं एकच वचन वाचतो, उपदेशक 3रा अध्याय पहिलं वचन. सर्वाचा काही उचित काळ म्हणून असतो, भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. प्रत्येक गोष्टीचा समय देवाने नेमून दिलेला आहे, प्रत्येक गोष्टीचा समय. आणि परमेश्वरच आहे की जो सर्व समयावरती त्याचं नियंत्रण आहे. प्रियांनो, दानियल 2रा अध्याय 21वा वचन बायबल सांगतं आपल्याला, तोच प्रसंग व समय बदलतो. फक्त हे निसर्गात दिसणारे ऋतुदेव बदलतो असं नाही, तो प्रसंग आणि समय बदलणारा देव आहे. तो राजांना स्थानापन्न अथवा स्थानभ्रष्ट करतो, तो ज्ञानास ज्ञान देतो व बुद्धिमानास बुद्धी देतो. किती लोक आमेन म्हणणार आहेत? मागील काही महिन्यांपूर्वी एक सभेचं आयोजन करण्यात आलं आणि त्या सभेमध्ये एक गाव होतं लहानसं. त्या गावामध्ये सभा आयोजित करण्यात आली आणि सभेच्या पहिल्या दिवशी सगळे प्रार्थनेत, सगळे छान वातावरण, एकदम सुंदर. आणि सभेचा टाइम दिला होता 5:30. लोक तर नाही आले 5:30ला, पण पाऊस आला बरोबर राईट टायमिंगला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ऑर्गनायझरनी सांगितलं, पास्टर खूपच पाऊस चालू आहे, काय होतं मीटिंगचं माहीत नाही. म्हटलं काळजी करू नको, मेलेल्या देवाची मी सेवा नाही करत, माझा देव जिवंत आहे. किती लोक आमेन म्हणतील? हे ऋतू वगैरे सगळं सगळं त्याच्या हातचं आहे. आणि मी असं म्हटल्यावर पाऊस अजून वाढला. ऐकते तुम्ही चर्च? हालेलुया. आता पाऊस असा वाढला की आता मीटिंग घ्यायची कुठं? चर्चमध्ये घ्यायची. छोटंसं चर्च बाजूला आहे, ग्राउंड पूर्ण तयार केलंय, सगळं भिजतंय, काय करायचं काय नाही. आणि मग वर्षीपरनी सजेशन दिलं की आपण चर्चमध्येच मीटिंग्स घेऊया. अनेक गोष्टी घडल्या, पण मी म्हटलं नाही, ग्राउंडवरती सांगितलं तर ग्राउंडवरतीच मीटिंग होणार. 7 वाजता डॉट पाऊस थांबला. आमेन. बरोबर सगळं पटकन सेट झालं, लोक आले, मीटिंग चालू झाली. पूर्ण मीटिंग संपली, संदेश झाला, प्रार्थना झाली, सगळं संपल्यावर परत पाऊस भरपूर चालू झाला. तर मला कुणीतरी येऊन सांगितलं, पास्टर आता थांबा, लवकर आपण वाइंड अप करूया, नाही तर पाऊस जास्त येईल आणि उद्यापासून आपण चर्चमध्येच मीटिंग घेऊ, असं ते म्हणत होते. कारण की आता हा पाऊस आला की थांबत नसतो. देवाच्या प्रिय लोकांना ही एक विश्वासाची परीक्षा असते. कधी कधी तुम्हाला गॅरंटी पाहिजे की हे सगळं बनवणारा आमचा देव जिवंत परमेश्वर आहे. मी असं म्हणत नाही की पाऊस पडणं न पडणं, त्याला थांबवणं, मी ह्याच्याबद्दल बोलत नाही. प्रभूने मला दाखवलंय की ह्याच ग्राउंडवरती मीटिंग यशस्वी होणार आहेत. आणि त्याला म्हटलं, उद्यापासून तू बघ, एक थेंब पण पावसाचा पडणार नाही मीटिंग संपेपर्यंत. तो म्हणतो असं झालं तर चांगलं होईल. तरुणच मुलगा. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या रात्री परमेश्वराने असा पाऊस बंद केला की नंतर सभा वगैरे संपल्या झाल्यानंतर लोक 8 दिवसांनी फोन करायला लागले, असा कसा बंद केला पाऊस तुम्ही, आम्हाला पाऊस पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? मग परत प्रार्थना केली तर परमेश्वराने पाऊस दिला. सगळं रिमोट परमेश्वराने तुमच्या हाती दिलेलं आहे. येशूच्या नावात सामर्थ्य आहे. हे निसर्गावरचे अधिकार पण देवबापाने तुम्हाला दिलेले आहेत. हालेलुया. येशूच्या नावात सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्याद्वारे परमेश्वर आपल्या जीवनात कार्य करतो. तो प्रसंग आणि समय बदलणारा देव आहे. सगळं काही आमच्या देवाचं आहे. आमेन. असं म्हणा, सगळे काही आमच्या देवाचं आहे. हालेलुया. आणि परमेश्वर कोण आहे आपला?
बाप आहे, बाप. हालेलुया. जगात तुम्हाला जेही दिसतं त्या परात्पर देवाचे आम्ही लेकर आहोत. सगळ्या गोष्टींवर त्याचं नियंत्रण आहे आणि तो परमेश्वर सगळ्या ऋतूंवरती, सर्व गोष्टींवरती, सर्व प्रसंगांवरती आपलं नियंत्रण ठेवणारा परमेश्वर आहे. दानिएल 2:21 मध्ये बायबल सांगतं, तोच प्रसंग व समय बदलतो. पुन्हा आणि पुन्हा सांगेल, तोच प्रसंग आणि समय बदलतो. तो राजांना स्थानापन्न अथवा स्थानभ्रष्ट करतो, तो ज्ञानास ज्ञान देतो व बुद्धिमानास बुद्धी देतो. समय बदलणारा देव आहे. हालेलुया. जे लोक म्हणतात माझा बॅड टाइम चाललाय, तुमच्यासाठी आजचा संदेश आहे. जे म्हणतायत माझा टफ टाइम चाललाय, माझा टाइम फार वाईट चाललेला आहे, मेरे दिन बहुत बुरे चल रहे हैं. हालेलुया. तुमच्यासाठी प्रभू आत्मा सांगत आहे, आज नंतर तुमच्या जीवनाचा ऋतू परमेश्वर बदलत आहे. हालेलुया. तुमच्यासाठी गुड टाइम, बेस्ट टाइम परमेश्वराने दिलेला आहे. उत्तम वेळ परमेश्वर देत आहे, चांगला समय देत आहे. एक टाइम होता योसेफासाठी, बापाचा इतका लाडका होता, इतका लाडका होता. 12 भाऊ, तोपर्यंत 11च होते. आणि इतकी देवाची दया की हा योसेफ जो होता तो बापाचा एवढा लाडका होता, एवढा लाडका होता, बापाने त्याला जगा दिला होता. बाप त्याचा खूप लाड करायचा, कारण तो बापाचा टिपर होता. कोणत्या भावाने कुठं काय केलं गपचूप जाऊन बापाला सांगायचं, बाबा रहुबेनने असं केलं बरं का दादानी, त्यांनी बोललं मला सांगू नका, पण मी तर तुमचा खास आहे ना, मी तुम्हाला सांगतो. कोणाचं पण काही असले की बापाला येऊन गपचूप सांगायचं. त्या दोघांनी बघा ते शेळ्या माग बांधले नाहीत अजून, डॅडी असं असं आहे, यांना सांगा असं करतात. तो बापाच्या एकदम क्लोज होता, बापाला प्रत्येक गोष्ट जाऊन सांगायचा. त्याचा हा गुण होता, त्याच्यामुळे तो बापाचा लाडका होता. आणि दुसरी गोष्ट, याकोबाने म्हणजे योसेफाच्या बापाने जिच्यासाठी 14 वर्ष चाकरी केली होती, पहिले 7 वर्ष केली, लेया बरोबर लग्न झालं. प्रेमासाठी लोक काय करतील काय तपास लागणार नाही. 14 वर्ष त्यांनी चाकरी केली राहेलसाठी. आवडती बायको, बायका 4 होत्या त्याला. लेया पण होती, राहेल होती, जिल्पा होती, बिल्ला होती, 4 बायका होत्या. पण लाडकी कोण? राहेल. आणि त्या लाडक्या बायकोचा लाडका मुलगा असल्या कारणाने योसेफावर त्याचं फार प्रेम होतं. योसेफ गुणवान होता, योसेफ द्रष्टा होता, योसेफाला स्वप्न दिसायचे, योसेफाशी देव बोलायचा. बापाचा लाडका होता. आणि नुसता बापाचा लाडका नव्हता, देवाचा पण लाडका होता. हालेलुया. भावांना सांगायचं मला स्वप्न पडलंय, तुमच्या पेंड्या माझ्या पेंडीला, सूर्य चंद्र 11 तारे सगळे नमन करतात. त्यांना राग यायचा. आणि जसा तो या गोष्टी बोलायचा, त्याच्या जीवनात एक टफ टाइमला सुरुवात झाली. किंमत मोजावी लागते प्रियांनो. किती लोक आमेन म्हणतील? तुम्हाला परीक्षेत पास व्हायचंय, आदल्या दिवशी रात्री प्रेयर करून झोपू नका, प्रभू उद्या माझा पेपर सोपा जाऊ दे. हालेलुया. आदल्या रात्री, आता समजा इंजिनियर झालाच एखादा, असं जेवढे ब्रिज आहेत ते पडतील. ऐकते तुम्ही? बिना अभ्यासाचे जे होतील, डॉक्टर झाला बिना अभ्यासाचा, काहीच्या आतमध्ये सोडून देईल. नसता झाला तर बरं झालं असतं. हालेलुया. कॉप्या करून पास व्हायचं नाही. ज्ञान प्राप्त करा, ज्ञान देणारा परमेश्वर आहे. परिश्रम करावा लागतील. एका टफ टाइम मधून योसेफाला जावं लागलं प्रियांनो. योसेफाच्या सख्या भावांनी उत्पत्ती 37, 23 आणि 24 वचनामध्ये सांगितलेलं आहे की भावांनी त्याचा झगा काढून घेतला जो बापाने दिला होता. ही कोणाची रीत आहे? जो व्यक्ती यरूशलेमेहून यरीहोला चालला होता, त्याचे वस्त्र काढण्यात आले, त्याला बेदम मारलं, त्याला अर्धमेला केलं.
हा झगा बापाने दिलेला त्यांनी काढला. आणि पुढे बायबल सांगतं की त्याला धरून त्यांनी खड्ड्यात टाकले. टफ टाइम. एक सीझन असा चालू झाला त्याच्यासाठी की ज्याच्यामध्ये त्याला दुःख पाहायचंय. खड्ड्यात टाकलं, खड्ड्यामधून बाहेर परत काढलं, परत त्याला विकून टाकलं. मिद्यानी लोकांना ज्यावेळेस त्याला विकलं, मिद्यानी लोकांनी तिथून घेतलं, मिसरला घेऊन गेले. एका परक्या देशामध्ये त्याला घेऊन गेले, तिथं पोटीफाराच्या घरी नेऊन त्याला विकलं. एक देवाचा अभिषिक्त दास, त्याच्या जीवनावरती संकट येत आहेत. सख्खे भाऊ त्याला खड्ड्यात टाकत आहेत, सख्खे भाऊ 20 रुपयाला त्याला विकत आहेत. काही मिद्यानी लोक परत त्याला विकून टाकत आहेत दुसरीकडे. पुढे पोटीफाराच्या तो घरी राहिलेला आहे आणि तिथं राहत असताना इतका कामामध्ये आणि सगळ्या गोष्टीत इतका विश्वासयोग्य तो राहिला की त्याच्या धन्याची त्याच्यावरती एवढी मर्जी बसली, त्याच्या धन्याचं त्याच्यावर एवढं प्रेम बसलं, सगळा व्यवहार त्याच्या हाती देऊन टाकला आणि तो पूर्णपणे त्या घराचा हेड झाला. प्रियांनो, पोटीफाराच्या घरी तो चांगल्या रीतीने आपलं काम करत होता, एकनिष्ठतेने तो राहिला. परंतु परत सैतान काहीतरी त्याच्या विरुद्ध कारस्थान करत आहे. परत त्याच्या विरुद्ध काहीतरी सैतान प्लॅन करत आहे. पोटीफाराची पत्नी काही चांगली नव्हती. म्हणजे बघा किती विशेष आहे. पोटीफाराची लग्नाची बायको आहे, ती धोका देणारी आहे. पण हा परराष्ट्रीय असलेला एक असा मुलगा की जो दुसरीकडून आलाय, तो मुलगा योग्यतेचा ठरलाय. घर एकच आहे. कधी कधी आपले म्हणणारे पण धोका देऊन जातात आणि परके आशीर्वादित करतात आपल्याला. ऐकताय तुम्ही चर्च? हालेलुया. त्याच्यामुळे जर तुम्ही खरंच देवाचे लोक आहात तर रक्ताच्या नात्यापेक्षा ख्रिस्ताने जोडलेले नाते श्रेष्ठ आहेत हे मान्य करा. प्रियांनो, येशू ख्रिस्ताच्या पण परिवारात लोक होते, पण प्रभूने त्यांना बरोबर घेतलं नाही. परराष्ट्रीय परके लोक, त्यांच्यावर तो दया करत गेला. प्रियांनो, येशू ख्रिस्त कुठलेही लिमिटेशन्स ठेवत नाही. तो सगळ्यांवर कृपा करणारा देव आहे. योसेफ त्या परक्या घरामध्ये तिथं एकदम नीतिमत्तेने आणि चांगल्या गोष्टीमध्ये राहतो. या स्त्रीच्या मनात काहीतरी पाप आहे आणि योसेफ तिथून पळून जातो आणि खोटा त्याच्यावरती आळ टाकला जातो. योसेफ जेलमध्ये गेला. त्याच्या लाईफचा टर्निंग पॉइंट होता. प्रियांनो, प्रत्येक क्षणी गोष्टी चांगल्या होता होता वाईट होत राहिल्या, पण योसेफाने देवाचा हात सोडला नाही आणि देवाने योसेफाचा हात सोडला नाही. प्रभूमध्ये योसेफ टिकून राहिला. ज्यावेळेस त्याने राजाच्या दरबारी असलेल्या 2 व्यक्तींच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला, एक जण मेला, त्यातला दुसरा वाचला, पण त्याचाही काही पुढे उपयोग झाला नाही. पण ज्यावेळेस राजाला स्वप्न पडलं आणि कोणी सांगणारं नव्हतं, पॅलेबदाराने सांगितलं की आता एकच जण आहे तुझ्या अर्थ सांगेल स्वप्नाचा, आणि योसेफाला बोलवण्यात आलं. त्या दिवशी योसेफ असा जेलमधून उठला असेल, हालेलुया, आणि तो म्हटला असेल, आज नंतर माझा सीझन बदलणार आहे. हालेलुया. आजपर्यंत मी भावांना भेटलो, आजपर्यंत मिद्यानी लोकांना भेटलो, पोटीफाराच्या घरी भेटलो, जेलमधल्या कैद्यांना भेटलो, पण आज मी राजाला भेटायला चाललो आहे. राजाला भेटायला चाललोय. राजाची एक भेट माझ्या लाईफचा सीझन बदलणार आहे. मी म्हणत नाही तुम्ही राजाला भेटायला आलायत, तुम्ही राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, जो फारोपेक्षा श्रेष्ठ देव आहे, त्याच्या भेटीला तुम्ही आलेले आहात. एकदा तुम्ही येशूला भेटले, तुमचा सीझन बदलतो. प्रियांनो, हालेलुया. काय येशू किती महान परमेश्वर आहे. सूर्य बघितला आकाशात, किती वेळ सूर्याकडे बघू शकता? तास, 2 तास? डोळे जातील कामातून. मला एवढंच सांगायचंय, जो सूर्य देवबापाने बनवलाय त्याच्याकडे काही क्षण आपण बघू शकत नाही. त्याला बनवणारा किती तेजस्वी असेल, किती सामर्थ्यवान असेल तो परमेश्वर. त्याचे आम्ही लेकर आहेत प्रियांनो. त्या परात्पर देवाचे आम्ही लेकर आहेत आणि तो परमेश्वर आमच्या जीवनातला समय बदलणारा देव आहे. किती तो सामर्थ्यवान आहे. प्रभूची एक भेट होणं गरजेचं आहे. फक्त चर्चला आलं, विश्वास ठेवला नाही ठेवला असं नाही.
प्रभूचा अनुभव घेऊन बघा, तो किती चांगला आणि सामर्थ्यवान देव आहे. जीवनातल्या समयांमध्ये त्याला हाक मारा. तुमचा टफ टाइम तो असा बदलून टाकेल. जे रडत बसलेत त्यांना नाचायला लावणारं देवाचं सामर्थ्य आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. प्रभूचं गौरव तुमच्या जीवनात प्रकट करेल. परमेश्वराचं वचन सांगत आहे की जसा योसेफाचा टाइम बदलला, कसा बदलला आता बघा. जेलचा कैदी कुठं चाललाय? उत्पत्ती 41:38-43 वचन. उत्पत्ती 41:38-43. तेव्हा फारो आपल्या सेवकांना म्हणाला, ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे असा या पुरुषासारखा आपल्यातला दुसरा कोणी आढळेल काय? राजा ग्वाही देतो, याच्या ठाई पवित्र आत्मा आहे. मग फारो योसेफाला म्हणाला, देवाने तुला ह्या सर्व गोष्टींचे ज्ञान करून दिले आहे, त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही, तर तू माझ्या घराचा अधिकारी हो. तुझ्या आज्ञेप्रमाणे माझी सर्व प्रजा चालेल. राजासनापुरता काय, तो मी तुझ्यापेक्षा मोठा. फक्त राजासनापुरता मोठा, पण सगळा अधिकार तुझा चालेल. फारो योसेफाला आणखी म्हणाला, हे पहा, तुला मी अवघ्या मिसर देशावर नेमतो. आमीन, हालेलुया. आठवा तो क्षण भावांनी खड्ड्यात फेकलं होतं, आणि आज परमेश्वराने अख्ख्या मिसरवरती त्याला प्रेसिडेंट बनवलेला आहे. अख्ख्या देशावर त्याला अधिकारी बनवलेला आहे. जेव्हा देव एखाद्याला चमकवायला सुरुवात करतो प्रियांनो, हालेलुया, जेव्हा देव डिसाईड करतो एखाद्याच्या जीवनामध्ये काही विशेष काम करायचंय, त्यावेळेस या योसेफासारखं अद्भुत कार्य घडतं. मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली, त्याला तलम तागाची वस्त्रे लेवविली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली. मग त्याला आपल्या मागच्या रथात बसवले आणि मुजरा करा असे ते त्याच्या पुढे ललकारत चालले. ह्या प्रकारे त्याने त्याला अवघ्या मिसर देशावर नेमले. आमेन. योसेफाला मिसरवरती नेमण्यात आला. आज तुमची काय सिच्युएशन असेल, ती सिच्युएशन परमेश्वर बदलणार आणि परमेश्वर तिथून तुम्हाला उचलणार. प्रियांनो, एवढं तुम्हाला पुढे घेऊन जाईल की तुमच्या विचारांच्या पलीकडे गोष्ट असेल. या आध्यात्मिक जीवनामध्ये आम्हाला टिकून राहणं, एखाद्या गोष्टीत टिकून राहणं गरजेचं आहे. प्रार्थना करता तर त्या गोष्टीसाठी देवाकडे मागायला सुरुवात करा. ती गोष्ट परमेश्वर आशीर्वादित करेल आणि परमेश्वर त्या गोष्टीसाठी तुमचा सीझन बदलून टाकेल. ज्या गोष्टींना तुम्ही म्हणता माझ्यासाठी कठीण आहे, पुढच्या क्षणाला तुम्हाला वाटेल की देवाने ती गोष्ट माझ्यासाठी सोपी केलेली आहे. जेव्हा तुम्ही म्हणाल मी कंगाल आहे, परमेश्वर तुम्हाला धनवान करून टाकेल. तुम्ही म्हणाल मी बेघर आहे, परमेश्वर तुम्हाला घर देईल. ज्या गोष्टीत तुम्ही उणे आहात, तुम्ही म्हणाल मी आजारी आहे, प्रभू म्हणेल मी तुला आरोग्य देत आहे. जिथं तुम्ही आता आहात ती परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य आमच्या जिवंत देवाकडे आहे. हालेलुया. जे त्याने योसेफासाठी केलं, आज तो तुमच्यासाठी करायला तयार आहे. आपल्या लेकरांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन द्या. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? हालेलुया. इतकं त्यांना शिकवा, इतकं जीवनात त्यांना पुढे जाऊ द्या. प्रत्येक कलागुणांमध्ये त्यांना एक्सपर्ट करा, म्युझिकमध्ये त्यांना एक्सपर्ट करा, त्यांना शिक्षणात पुढे जाऊ द्या. देवाच्या प्रिय लोकांना आपल्या लेकरांना प्रोत्साहित करा, त्यांना प्रभूच्या सानिध्यात वाढवा आणि त्यांना शिक्षण देखील प्राप्त करण्यासाठी, लहान असेल, अभ्यास करत नसेल, फटके द्या, नाही तर माझ्याकडे आणून सोडा. त्यांना प्रोत्साहित करा. योसेफ स्थिर राहिला, देवाने त्याच्यासाठी ऋतू बदलला, परमेश्वराने त्याला उच्च स्तरावरती नेलं. योबाच्या जीवनात पण किती संकट आहे. योबाच्या भोवती देवाने कुंपण घातलेलं आहे. सैतान कुंपणाच्या आत जाऊ शकत नाही. तुमच्या भोवती देवाने कुंपण घातलंय. सैतानाने रिक्वेस्ट केली, मला जायचंय त्याच्याकडं, त्याची परीक्षा बघायची, कुंपण काढ. सगळं दिलंस म्हणून तर तो तुझं नाव घेतोय. एकदा काढून तर बघ सगळं दिलेलं. काय होतं योबाकडं? 7,000 मेंढर, 3,000 उंट, 500 गाढवी, 500 बैल जोड्या. काय पाहिजे? आता असं बघू नका, त्याचं एक एक उंट म्हणजे आजची मर्सिडीज बेंझ आहे. त्या काळात प्रवासाची ती साधनं होती. एवढा धनवान, पूर्वेकडच्या देशातला श्रीमंत माणूस, ऊस देशात राहायचा. इतका धनवान माणूस, इतका चांगल्या रीतीनं देवाच्या सानिध्यात, प्रभूच्या सानिध्यात जगणारा व्यक्ती, त्याच्या जीवनावरती संकट आलं. होतं नव्हतं ते गेलं सगळं. त्याचं जे काही होतं सगळं वैऱ्यांनी लुटलं, सगळं नाश झालं, लेकरं मेली, सगळं गेलं, बायको राहिली.
मी मनात प्रश्न विचारला प्रभूला, म्हटलं बायको का नाही गेली? सगळं गेलं तर बायको पण जायला पाहिजे. हालेलुया. ऐकताय का नाही ऐकत? मला असं वाटलं नंतर सगळं डबल द्यायचंय. ऍक्च्युली कसं आहे की पुरुष आणि स्त्री हे दोन नाहीत, एक आहेत. बायकोला त्याच्या मारला असतं तर 50% योग संपला असता. त्याच्या जीविताची हानी करू नको म्हणजे पती आणि पत्नी दोन नाहीत, ते एक आहेत. म्हणून परमेश्वराने तिला वाचवलं. आणि ती पण टफ टायमिंग मध्ये काय भारी सल्ला देते नवऱ्याला. किती घाई होती तिला विधवा व्हायची माहिती आहे. काय सत्व धरून राहिला, हे सोडून आण, जा मरून. पूर्ण ना 42 अध्यायामध्ये योबाचं जीवन दिलेलं आहे. कसे त्याच्या अंगावर फोड आले, कसं तो खापरी घेऊन राखेत बसलाय, राख घातली डोक्यामध्ये, त्याचे मित्र आले तिघे पण, अलिफस तेमानी, बिल्दत शुई, सोफर नामाती, तिन्ही मित्र भेटीला आले. त्यांच्यातला संवाद आणि सगळ्या गोष्टी. पण ना हे दुःख संपलं कधी? 42व्या अध्यायाच्या 10व्या वचनात योबाच्या पुस्तकात लिहिलंय, योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली आणि योबाचं दुःख संपलं. प्रियांनो, हालेलुया. बोले येशू मसीह की. योसेफाचे जो दिवस होते वाईट, त्याचे दिवस का बदलले? टिकून राहिला. कठीण प्रसंगात जे टिकून राहतात, परमेश्वर त्यांचा ऋतू बदलतो. दुसरी महत्वाची गोष्ट की जसा इयोब त्याच्या कठीण दिवसामध्ये टिकून राहिला आणि त्याने प्रार्थना केली मित्रांसाठी. काही लोकांना प्रार्थना करायला सांगितलं, अशी प्रार्थना करतात, पूर्ण खानदानीसाठी प्रार्थना करतात. आणि कधी असं संधी मिळाली तर 4 लोकात गेल्यावर अशी प्रार्थना करतील, आपल्याला असं वाटतं याला 2-4 वर्ष प्रार्थनेची कुणी संधीच दिली नसेल. सगळा स्टॉक एकदाच बाहेर काढतात. ह्याला ब्लेस कर, त्याला ब्लेस कर, ह्याला असं कर. एकदा आमच्या मुंबईत सायन हॉस्पिटल आहे, सायनला लोकमान्य हॉस्पिटल, एक व्यक्ती आयसीयू मध्ये सिरियस आहे. एका आंटींना फोन करून बोलवलं प्रार्थनेसाठी. एक तरुण मुलाला घेऊन त्या आंटी तिथं आल्या प्रार्थनेला. आता आयसीयूत आंटी उभ्या आहेत आणि प्रार्थना करतात. ऐका प्रार्थना. हे प्रभू, या बंधूला आरोग्य दे, त्याला बरं कर. झालं, संपला विषय तिथंच. आणि जे त्यांची प्रार्थना सुरू झाली, हे प्रभू रशियाला आशीर्वादित कर, हे प्रभू कॅनडाला आशीर्वादित कर, अमेरिकेला आशीर्वादित कर, कर प्रभू आशीर्वादित ऑस्ट्रेलियाला, नेपाळ, भूतान, सगळे जेवढे देश होते सगळ्या देशासाठी प्रार्थना केली. स्वित्झर्लंड आणि परत UK मधले सगळे, लंडन, हे ते सगळे आफ्रिकेतले देश, सगळ्या अख्ख्या जगासाठी प्रार्थना केल्या. अर्धा तास प्रार्थना चालली. अर्धा तासाने डोळे उघडले आणि तो मुलगा खलास. आंटीने विचारलं त्याला, बरोबरच्या मुलाला, अरे हे कधी झालं? म्हणे तुम्ही इंग्लंडला होतात ना आंटी, तेव्हाच झालं. येशू एकांतात खूप प्रार्थना करायचा. पब्लिक प्लेस मध्ये आल्यावर फक्त लाजरा बाहेर ये, संपलं. जक्कया खाली उतर, संपलं. तुझ्या विश्वासाने बरी झालेत, संपलं. लोकांमध्ये गेलं ना की ते सामर्थ्य आमच्या जीवनातून वाहिलं पाहिजे. आणि जे एकांतात प्रार्थना करू शकतात, परमेश्वर त्यांच्याद्वारे पब्लिक प्लेसमध्ये काम करतो. त्यांना खूप बोलायची गरज लागत नाही. सांगण्याचं तात्पर्य हे, देवाच्या प्रिय लोकांनी, योबाने प्रार्थना केली. मेंढरं 7,000 होती, किती झाली त्याची? पाडेपाठ आहेत तुमचे, गणित चांगलं आहे. 3,000 उंटांचे 6,000 उंट, 500 गाढवीचे 1,000 गाढवी, आणि 500 बैल जोड्यांच्या 1,000 बैल, सगळं डबल करून टाकलं. सगळं परमेश्वराने. सीझन बदलला प्रार्थनेने. टिकून राहिल्याने तुमचा सीझन बदलतो, प्रार्थनेने तुमचा सीझन बदलतो. आणि देवाच्या प्रिय लोकांना, एक असं गाव होतं की जिथं येशू नेहमी जायचं. त्या गावाचं नाव आहे बेथानी. इथंच अलाबास्त्र कुप्पी फोडण्यात आली होती. तेच गाव, हे तेच गाव आहे ज्या गावामध्ये एका घरात येशू जाऊन शिक्षण द्यायचा. एक बहीण किचन मध्ये व्यस्त होती, दुसरी बहीण येशूच्या चरणाशी बसून त्याचं वचन ऐकत राहायची. या गावात प्रभूला खूप सन्मान होता.
त्या गावात हा परिवार त्याचा फार जवळचा होता. प्रभू यायचा, घर आनंदाने भरून जायचं. वचन, प्रभूची सगळी कृपा, चिन्ह, चमत्कार, अद्भुत गोष्टी जेव्हा जेव्हा प्रभू तिथं यायचा, प्रभूची भेट नेहमी बेथानेला असायची आणि गावात नेहमी जल्लोष असायचा. एक दिवस असा आला ना, योहान 11 अध्यायात तुम्हाला पाहायला मिळेल, त्याचा मित्र येशूचा लाजर सिरियस कंडिशन मध्ये. आता काही फोन आणि मेसेज नव्हता, व्हॉट्सअपवर प्रभूला मेसेज पाठवलाय, लॉर्ड जीसस वी रिक्वेस्ट यू प्लीज विजिट आवर विलेज. अशी काही सोय नव्हती. निरोप पाठवला कोणाच्या तरी द्वारे. निरोप पाठवायची गरज नाही माझ्या प्रभूला. किती लोक आमेन म्हणतील? ज्याने तुमच्या डोक्यावरचे केस मोजलेले त्याला काय निरोप पाठवायचा? ही नोज एव्हरीथिंग. त्याला सगळं काही ठाऊक आहे. लाजर इकडे सिरियस झाला, प्रभूला माहिती आहे, प्रभू आला नाही. लाजराच्या किडनी फेल झाल्या असतील, प्रभू आला नाही. हृदय काम करायचं कमी झालं असेल, प्रभू आला नाही. ब्रेन डेड व्हायची वेळ आली, प्रभू आला नाही. आणि लाजर मेला, प्रभू आला नाही. जो मुर्दों में से जी उठा है वही मुर्दों को जिला सकता है. हालेलुया. जो मरणातून विजयी झालेला आहे तो मुर्दे उठवणारा देव आहे. लाजराच्या कबरेवरती आधी आला, दोघी बहिणींचं पहिली मार्था रडतीये, मग परत नंतर मागून मरिया आली, रडते, प्रभू तू जर इथं असता तर माझा भाऊ मेला नसता. रे असतानी नसता काय, मी आहे, आता आहे ना. हालेलुया. प्रभूशी कधीच असं बोलू नका, प्रभू तू इथं असता आणि तू इथं नसता. प्रभू ऑलरेडी तुमच्या जवळ आहे. हालेलुया. सख्खी बहीण म्हणते, दुर्गंधी सुटली असेल त्यांना, तुम्ही चला, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. हालेलुया. पुनरुत्थान व जीवन मीच आहे. कबरेवरची धोंड बाजूला करा. लोकांनी धोंड बाजूला केली. त्या काळात कबरेत एका वेळेस एकाला ठेवत नव्हते. आपल्याकडे कशी पद्धत आहे, एक 6 फूट खड्डा मारला, एक पेटी सोडली, विषय संपला. एका कबरेत असंच आहे ना इकडं. चेहरे असे का केलेत तुम्ही? हालेलुया. एक कबरेत एक जण, पण त्या काळात कैक जणांना कबरेमध्ये ठेवलं जायचं. एकाच कबरेत गुहेसारख्या कबरा असायच्या. येशू ख्रिस्त जर म्हटला असता बाहेर ये, सगळे मुर्दे उठून बाहेर आले असते. टोटल आहेत तेवढे. त्यांनी पर्टिक्युलर सांगितलं, बाकी नाही, फक्त लाजरा बाहेर ये. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. लाजर प्रेत वस्त्रासहित बाहेर आला आणि सगळे लोक आश्चर्यचकित झाले. किती लोक आमेन म्हणतील? ज्या गावामध्ये दुःखाचं वातावरण होतं, ज्या गावामध्ये प्रभूचं गौरव होईना, त्या गावामध्ये येशू रडला. प्रियांनो, ज्याला ऑलरेडी माहिती आहे मी मुर्द्याला उठवणार आहे, त्याला रडायची काय गरज आहे? येशू लाजर मेला म्हणून रडला नाही, त्या लोकांचा विश्वास मेला होता. किती चिन्ह चमत्कार केले. जर त्यांना कळालं असतं त्याचे चमत्कार काय आहेत, त्यांनी येशूला बघूनच डायरेक्ट नाचायला सुरुवात केली असती. माझा प्रभू आलाय, आता मुर्दा जिवंत होणार, आता महान काम होणार. ते लोक सेलिब्रेट करायला सुरुवात करायला पाहिजे होती त्यांनी. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलचं वचन आपल्याला स्पष्ट सांगतं, योहान 11:38 ते 44 वचनामध्ये, लाजराला प्रभू येशू ख्रिस्ताने हाक मारली आणि त्याला उठवलं. त्या बेथानीमधलं वातावरण बदलून गेलं. प्रियांनो, त्यांचा सीझन पालटला. रडणाऱ्यांचा सीझन होता, पण त्यांनी हसण्याचा सीझन बनवून टाकला. हालेलुया. तुमच्या शोकाचं रूपांतर आनंदात करणारा तो परमेश्वर आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त कोण आहे? लाजराचा मित्र आहे. तुमची संगत चांगली पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? 2 आंधळे संगती चालले तर दोघे खड्ड्यात पडू शकतात. एक आंधळा असेल तर दुसरा डोळस पाहिजे. प्रियांनो, किती लोक आमेन म्हणणार आहेत? आपण कोणा बरोबर आहोत हे जास्त महत्वाचं आहे. संकटाच्या दिवशी, अडचणीच्या दिवशी आम्हाला प्रोत्साहन देणारे लोक पाहिजेत. तुमच्या बरोबर कोण लोक आहेत ना, ते खूप महत्वाचं आहे. प्रियांनो, हालेलुया. तुमच्या बरोबर कोण आहे? तुमच्या अडचणीत जे तुम्हाला इन्करेज करणारे लोक आहेत, त्यांनी तुम्हाला हाकललं तरी त्यांना सोडू नका. आमेन. हालेलुया. ज्या लोकांबरोबर राहिल्याने तुमच्या जीवनात पॉझिटिव्हिटी, विश्वासात खंबीरता येते, त्या लोकांनी काही जरी केलं त्यांना सोडूच नका.
एखाद वेळेस त्यांच्या शब्दाचा गैरअर्थ तुम्ही करून घ्याल. मला असं बोलली, मला असं बोलला, आजपासून मी त्याला भेटणार नाही, बोलणार नाही, असं करायचं नाही. असे काही लोक, असे काही नाते जगात निर्माण करा. तुम्हाला काय बोलायचं ते बोला, पण मी तुम्हाला सोडणारच नाही. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. जिथून आमची आध्यात्मिक उन्नती आहे, जे लोक आम्हाला प्रबळ ठेवतात, आमच्या टफ टाइम मध्ये आमच्या बरोबर उभे राहतात, त्यांनी काहीही केलं तरी त्यांना सोडायचं नाही. देवाला धन्यवाद, लाजराने येशू बरोबर मैत्री केली प्रियांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नाही तर आमचे मित्र काय बोलायचं आता. एक जण आला माझ्याकडं, मला डायमंडचा बिझनेस करायचा आहे. ते आमच्या एरियात एक नाक्यावरती वडापावची गाडीवाला आहे. मी त्याच्याशी डिस्कशन करतोय. काय वडे बनवणारा, तुला डायमंड बनवण्याचं शिकवणार आहे? क्या बात आहे. कुणाची संगत धरावी हे आम्हाला कळालं पाहिजे. ज्या फील्डमध्ये तुम्ही आहात, ज्याच्यात तुम्हाला वाढायचंय, त्या फील्डमधले, त्या क्षेत्रातले तुम्हाला फ्रेंड सर्कल बनवावे लागतील. आणि बिनकामाचा जेवढा कचरा असेल तो काढून टाका. किती लोक आमेन म्हणतील? नको असलेले लोक आपल्या जीवनातून डिस्कनेक्ट करा प्रियांनो, जे तुम्हाला प्रभूपासून दूर नेत आहेत, किंवा ज्यांनी तुमच्या विश्वासाला तडा देण्याचं काम केलंय, जे नेहमी तुमच्याशी निगेटिव्ह बोलतात, त्यांच्याशी ठराविक अंतर ठेवा. भांडू नका त्यांच्याशी जाऊन, पण त्यांच्यापासून दूर राहा. लाजराच्या बेथानी गावामधलं वातावरण बदललं. फक्त एक गोष्ट लाजराने चांगली केली होती, की लाजराने येशूला मित्र बनवलं होतं. पहिली गोष्ट, जे टिकून राहतात त्यांचा सीझन बदलतो. दुसरी गोष्ट योबाच्या जीवनातून पाहिली, की जे प्रार्थना करतात त्यांचा सीझन बदलतो. तिसरी गोष्ट, जे लोक चांगल्या लोकांच्या संगतीत राहतात त्यांचा सीझन बदलतो. चौथी आणि शेवटची गोष्ट, लूक याचा 5वा अध्याय 1 ते 11 वचनामध्ये आपण पाहू शकता, की येशू ख्रिस्ताने पेत्रासाठी एक फार मोठा चमत्कार केला होता. लूक 5:1 ते 11 वचनामध्ये येशू ख्रिस्त गनेसरेत सरोवराच्या किनारी, म्हणजे तोच गालिल समुद्रच आहे पण दुसऱ्या साईडनी, किनाऱ्यावरून तो चालत आहे. पेत्र आणि बाकीचे काही मासेमार जाळी धुत बसलेत किनाऱ्यावरती. का? कारण रात्रभर त्यांनी परिश्रम केले, एकही मासा त्यांना सापडत नव्हता. रात्रभर परिश्रम केले. येशू ख्रिस्त त्याच्या मचव्यात बसून लोकांना शिक्षण देत होता. नंतर त्याने प्रभूने सांगितलं, चल मचवा खोल पाण्याकडे हाकार. पेत्राने रात्रभर परिश्रम केलेत. जाळं टाकलं, मचव्याच्या इकडं जाळं टाकलं की मासे सगळे तिकडं पळून जायचे. इकडे जाळं टाकलं की मासे सगळे तिकडं पळून जायचे. तो जिथं जाळं टाकायचं तिथून मासे पळून जायचे. त्याचा एक्सपिरियन्स, त्याचं ज्ञान, त्याची हुशारी काहीच कामी आली नाही. रात्रभर जाळं टाकत होतं. जाळं टाकणं सोपी गोष्ट नाही. ते जमा करायचं, हातावर धरायचं, ताकद लावून फेकायचं. रात्रभर तो काम करतोय. थकून गेले असतील. एक मासा सापडला नाही. प्रभूने सांगितलं, घे खोल पाण्याकडे. घेतलं त्याने खोल पाण्याकडे. इंग्लिश बायबलमध्ये शब्द वापरलाय, पीटर कास्ट आउट युअर नेट्स, NETS, एस लावलाय. याचा अर्थ येशूने त्यांना सांगितलं होतं की तुझ्याकडे जेवढे जाळे असतील, एक नाही, तेवढे सगळे टाकून दे. किती लोक आमेन म्हणतील? पण पेत्राने एकच जाळं टाकलं जे त्याच्याकडे होतं. हालेलुया. आणि जसं जाळं टाकलं, त्या समुद्रातला प्रत्येक मासा म्हणतोय, मला ह्याच जाळ्यात जायचंय, कारण हे जाळं येशूच्या सांगण्यावरून टाकण्यात आलेलं आहे. सकरे बाजूला, मला जाऊ द्या पुढं. प्रत्येक मासा म्हणतोय, मॅडम बाजूला सारखा धक्का देऊ नका, मला पुढं जायचंय. मुंबईच्या ट्रेनमध्ये बसले तुम्ही? कुणी आहे का इथं मुंबईच्या ट्रेनमध्ये प्रवास? प्रभू तुम्हाला खूप आशीर्वादित करो. आहेत काही लोक? मुंबईची ट्रेन इतकी सुंदर आहे प्रियांनो, आलात तर नक्की प्रवास करा. हा, एकदम खूपच एकदम इतकं छान वातावरण तुम्हाला वाटेल ना. तुम्ही प्लॅटफॉर्मला उभे असले ना, तुम्हाला गाडीत चढायची गरज नाही, लोक घेऊन जातात तुम्हाला आतमध्ये. उतरताना पण उतरायची गरज नाही, बरोबर लोक उतरवतील तुम्हाला. परफ्यूम लावायची गरज नाही, दुसऱ्याचं येतं आपल्याकडे बरोबर.
इस्त्रीची गरज नाही, होऊन जातं सगळं बरोबर. खूप जबरदस्त आहे मुंबईची ट्रेन. गर्दी काय तिथे येऊन बघा. एवढ्याशा शहरामध्ये 2 करोड लोक आहेत, छोट्याशा शहरात. प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, सगळे मासे गर्दी करून फक्त त्याच्यात त्यांना शिरायचं. त्या जाळ्यामध्ये जाळं ओढायला सुरुवात केली, जाळं फाटू लागलं प्रियांनो. हातवारे करून किनाऱ्यावर दुसरा मचवा होता, त्यांना बोलवलं, दुसरा मचवा घेऊन आले. त्यावेळेस हा पण मचवा, तो पण मचवा पूर्ण माशांनी भरला. असा चमत्कार पेत्राने कधी पाहिलंच नव्हता. आता मी जर पेत्राच्या जागी असतो, मी लगेच कॅल्क्युलेशन सुरू केलं असतं. आता हा आहे प्रॉफिट, येशू ख्रिस्त भविष्यवक्ता, याला बरोबर कळतं मासे कुठे. आता आज आपण एवढे मासे धरले, त्याची किंमत एवढी असेल, ह्याला किती पर्सेंटेज देऊया आपण. रोज यायचं फक्त एक आपण 15-20 मिनिटाचं काम आहे आपलं. तू सांग फक्त कुठं टाकायचं, बाकी माझी जबाबदारी. हे टाकण्याचे तुला किती % पाहिजे मला सांग. आणि 1 महिन्यात मग आपल्याला एवढ्यापर्यंत आपला बिझनेस जाईल. मग वर्षभरामध्ये आपला बिझनेस असा होईल, वा वा वा, ह्याला सोडायचं नाही. आता ह्याच्याबरोबरच राहायचं, यालाच आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व करून घेऊ, याला सगळं ज्ञान आहे. जर मी पेत्र असतो तर माझ्या मनात हे कॅल्क्युलेशन चालू झाले असते. आता मला काय मिळणार, आता मला काय प्राप्त होणार. आणि मग किनाऱ्यावरती आले आणि येशू एक वाक्य बोललं पेत्राला, माझ्या मागे ये, मी तुला माणसे धरणार करीन. हालेलुया, प्रेज लॉर्ड. काय ह्या एवढ्याशा समुद्रात मासे धरण्यापेक्षा एवढ्या मोठ्या जगात माणसं धरणारा मी होईल. डील चांगली आहे. हालेलुया, हे काम अजून मोठं आहे, मला हे केलं पाहिजे. सगळं जाळं, सगळं त्याची ती मचवा, सगळ्या गोष्टी, त्याचं प्रोफेशन सगळं टाकून दिलं, येशूच्या मागे चालायला सुरुवात केली. हालेलुया. पेंटिकॉस्टच्या दिवशी जसा पवित्र आत्मा उतरला, प्रेषित 2ऱ्या अध्यायामध्ये पेत्राने त्या दिवशी भाषण असं केलं, असा संदेश दिला, 3000 लोकांची भर देवाच्या राज्यात पडली. किती लोक आमेन म्हणतील. त्या दिवशी खरा तो माणसं धरणारा झाला आणि तिथून पुढे तो माणसं धरतच राहिला. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मासे धरणारा, माणसं धरणारा झाला. हालेलुया. त्याचा सीझन बदलला प्रियांनो. लोक त्याला मासेमार म्हणून ओळखत असतील, मासे पकडणारा म्हणून ओळखत असतील, पण इथून पुढे त्याची ओळख एक देवाचा अभिषिक्त सेवक म्हणून झालेली आहे. इथून पुढे त्याची सेवा जी आहे ती बदलली. किती टाइम लागला त्याला? 3.5 वर्ष. आमेन. एक खरी संगत तुम्हाला अनेक गोष्टी शिकवू शकते. आमेन, हालेलुया. देवाच्या लोकांच्या संगतीमध्ये राहा. आमेन. प्रार्थना करणाऱ्यांच्या संगतीमध्ये राहा. तुमचा सीझन चेंज होईल. आणि त्या संगतीत राहून टाइमपास करू नका, शिकण्याचा प्रयत्न करा. प्रेज लॉर्ड. वचन शिका. पेत्राने येशूला धरून ठेवलं, जसं रूथने नामीला धरून ठेवलं आणि तिच्या जीवनाचा सगळा समय देवाने पालटून टाकला. पेत्र येशूला धरून राहिला. चढ उतार आले, पाण्यात बुडतोय, काय येशूला नाकारतोय, प्रभू तू मरू नकोस, काहीतरी सैतानी प्रवृत्तीने बोलून मोकळा होतोय. अनेक चढ उतार पेत्राच्या जीवनात आपण पाहतो, पण सरते शेवटी जो एंड रिझल्ट आहे तो येशूने जे सांगितलं ते पूर्ण झालेलं आपल्याला दिसलं. जीवनात चढ उतार येतील, पण देवाच्या वचनाला सोडू नका. येशू देवाचं वचन देहधारी झालेल्या रूपामध्ये आहे. हालेलुया. वचनाला सोडू नका. जे वचन धरून राहतात त्या लोकांच्या जीवनामध्ये सीझन बदलतो. किती लोक आमेन म्हणणार आहेत? पहिली गोष्ट योसेफाच्या जीवनातून आपण शिकलो, टिकून राहा, समय बदलणार. इयोबाच्या जीवनातून शिकलो, प्रार्थना करा, समय बदलणार. आमेन. बोले यीशु मसीह की. लाजराच्या जीवनातून शिकलो, मैत्री आशांशी करा की जे तुम्हाला आध्यात्मिक रीतीनं प्रबळ करतील. त्या लोकांमुळे तुमच्या जीवनामध्ये सीझन बदलतील. आणि सरते शेवटी येशूला धरून राहा, म्हणजे वचनाला धरून राहा, देवाच्या सामर्थ्याला धरून राहा. तुमचे दिवस पालटल्याशिवाय राहणार नाहीत.
आमेन. बोलो येशू मसीह की हालेलुया. आणि एक दिवस असा येईल, प्रकटीकरण 7वा अध्याय 16 आणि 17 वचन. प्रकटीकरण 7, 16 आणि 17 वचन. ते ह्यापुढे भुकेले असे होणार नाहीत व तानेलेही होणार नाहीत. त्यांना सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही, कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल आणि देव त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकेल. आमेन. देव त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकेल. कोण पुसणार अश्रू? देव स्वतः पुसणार. प्रभू येशू ख्रिस्त, पवित्र आत्मा, तो त्रैक्य असलेला देव आमच्या अश्रू पुसून टाकेल. हे देवाचं पवित्र अभिवचन आहे. आज देवाच्या प्रिय लोकांना आज प्रभूकडे प्रार्थना करूया. त्याला विनंती करूया की प्रभू, माझ्या जीवनातला आज सीझन बदलून जाऊ दे. आणि जे तू आम्हाला प्रकट केलंस की प्रभू, आज आमची तू भेट घेत आहेस आणि हा आशीर्वादाचा ऋतू सुरू झालेला आहे, त्याबद्दल धन्यवाद. आमेन.